कलेशिवाय कुठलाच कलावंत जिवंत राहू शकत नाही. कला हीच मुळात कलावंताची ओळख असते. कुठल्याही उत्तम कलेच्या निर्मितीमागे वेदनेचा पाठ असतात, ते दिसत नसतात. जितक्या त्या वेदना जिवंत असतात तितकी ती कला पोक्त आणि परिपक्व असते. कलेच्या निर्मितीसाठी अखंड व्यासंगाचा सतत पाठपुरावा करणारा अमरावती येथील चित्रकार सारंग नागठाणे हे होय. नुकतेच सारंग नागठाणे यांना अकोला येथील महाराष्ट्रातील दानशूर बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शन तथा स्पर्धेत त्यांच्या ग्राफिक डिझाईनला राज्यस्तरीय स्पर्धेचे द्वितीय क्रमांक प्राप्त झाले आहे. हे या ठिकाणी विशेष उल्लेखनीय आहे. सदर पुरस्कार अकोला येथील प्रसिद्ध चित्रकार सतीश पिंपळे यांच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, पुष्पगुच्छ तथा स्मृतिचिन्ह रोख रक्कम 3000 रुपये होते. ही त्यांच्या कला जीवनातील पावतीच म्हणावी लागेल. यावेळी अकोला येथील बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन बोबडे, प्राध्यापिका मृण्मयी बोबडे, प्राध्यापक सुवर्णा नागपुरे, प्राध्यापिका वैशाली आंबेकर उपस्थित होते. शहरातील एक चित्रकलेचे मार्गदर्शन करणारे कलावर्ग हे श्री आर्ट कलावर्ग असून त्याचे संचालक सारंग नागठाणे हे आहेत. ते विद्यार्थ्यांना कलात्मक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देतात. त्यांना इतरही ठिकाणी संधी देऊन त्यांची कला सातत्याने प्रदर्शित करीत असतात. कोमल गायगोले या विद्यार्थिनीला बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयाच्या स्पर्धा तथा प्रदर्शनात उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. हे त्यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल. या स्पर्धेमध्ये श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीचे 30 विद्यार्थ्यांनी भाग घेतला व चित्र जागृती कला वर्गातील 16 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यामध्ये कलाकार विभागात प्राध्यापक सारंग नागठाणे, प्राध्यापक किशोर बुरांगे, प्राध्यापिका मुक्ता आकरे, प्राध्यापिका शिवानी सोनी, पूजा हेडाऊ, संचालिका चित्र जागृती कलावर्ग, श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीची विद्यार्थिनी प्रज्ञा पडघम. विद्यार्थी विभागात उत्तेजनार्थ 1000 रुपये रोख पुरस्कार मिळाला. सर्व विद्यार्थ्यांचे व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मागील वर्षी 1 लाख कलाकारांनी भेट दिलेल्या मॉडर्न आर्ट गॅलरी, श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती तथा बजरंग गणेशोत्सव मंडळ पटवीपुरा अमरावती द्वारा आयोजित चित्रकला प्रदर्शन व स्पर्धा 2025 सालाबादाप्रमाणे याही वर्षी आयोजित केली जाणार असून त्या स्पर्धेचे पोस्टर अनावरण शिवाजी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य मनीष बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत आपणास भाग घ्यायचा असल्यास श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती कलावर्गात संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे. कला वर्ग आणि कला निर्मितीचं नाव बहुतेक अमरावतीकरांनी ऐकलेलं आहे. कलेच्या सेवेत अनेक वर्षापासून अगदी मनपूर्वक ते काम करत आहेत. सगळ्यात पहिले त्यांचं अभिनंदन. अमरावतीला फार मोठा सांस्कृतिक वारसा आहे आणि हा सांस्कृतिक वारसा जपणं इथल्या कलावंतांचं काम आहे. अमरावतीने नाट्य क्षेत्रापासून तर चित्रकलेच्या क्षेत्रात खूप मोठमोठे कलावंत दिलेले आहेत. हे सर्वस्वी होते, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. आणि तोच धागा पकडून यावर्षी बजरंग गणेशोत्सव मंडळ अंबापेठ आणि श्री आर्ट कला वर्गाने एक नवीन चांगला पायंडा सुरू केलेला आहे. तो म्हणजे अमरावतीतल्या महाविद्यालय किंवा अमरावतीतले जे काही कलावंत आहेत या कलावंतांचं मागच्या वर्षीपासून 24-25 पासून त्यांनी एक प्रदर्शन भरवणं सुरू केलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी किंवा कलावंतांसाठी ही पर्वणी आहे की त्याच्यात पारितोषिकं पण ठेवलेली आहे. तर हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्यांनी त्याचंही मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण सांस्कृतिक वारसा जपणं हे आपलं काम आहे, सगळ्यांचं काम आहे. एखादा देश किती समृद्ध आहे हे त्यांच्या तिथल्या कला आणि सांस्कृतिक वारशावरून ठरतं.
जिथली कला समृद्ध तो देश समृद्ध, जिथली कला समृद्ध ते शहर समृद्ध आणि जिथली कला समृद्ध तिथले लोकसुद्धा समृद्ध. म्हणून परत एकदा अभिनंदन. आणि सर्वांनी भरभरून जे कोणी कलावंत आहेत, कला शाखेतले विद्यार्थी आहेत, व्यावसायिक कलावंत आहे, सगळ्यांसाठी मला वाटतं ही खुली आहे ना स्पर्धा. यस. त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. निशुल्क आहे, फ्री नाही आहे, निशुल्क आहे आणि निशुल्क पण आहे. आणि गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या काळातही असल्यामुळं या शहरातले जे काही कलाप्रेमी आहेत किंवा गणेश भक्त आहेत त्या सर्वांसाठी ही पर्वणी आहे. त्या दृष्टीने तुमची कलासुद्धा अमरावतीकरांसमोर येईल आणि भरभरून त्याला प्रतिसाद मागच्या वर्षी मिळाला. याही वर्षी त्यापेक्षा जास्त प्रतिसाद राहीलच हे निश्चित आहे. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.